हाय एव्हरीवन. क्लास 10चं जे आपण सिरीज सुरू केली आहे जॉग्रफीची SSTसाठी. तर आज आपण जॉग्रफीचा 5th लेसन बघणार आहोत, जे की नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ आहे. आज आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत आणि हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 उद्या येईल. पार्ट 1मध्ये मोस्टली आपण इंडियाबद्दल बघणार आहोत आणि पार्ट 2मध्ये ब्राझीलबद्दल बघणार आहोत. तर सर्वात आधी बघा, क्लास 10th सब्जेक्ट जॉग्रफी, टॉपिक नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. तर इम्पॉर्टंट पॉईंट्स टू बी रिमेंबर्ड. इंडियाबद्दल जे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला आठवण ठेवायचे ते मी यामध्ये दिलेले आहे. तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. ट्रीज फाउंड इन एव्हरग्रीन फॉरेस्ट. एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये मिळणारे कुठले ट्रीज आहे, एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे झाडं बघायला मिळतात, तर ते आहे महागोनी, रबर ट्री, रोजवूड, सँडलवूड. ओके, दिस ट्रीज आर सीन इन दी एव्हरग्रीन फॉरेस्ट. ठीक आहे. एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये कुठले ट्रीज मिळतात? महागोनी, रबर, रोजवूड आणि सँडलवूड. ओके, तुम्हाला हे चारही लक्षात ठेवायचं आहे, कारण एक्झाम्पलमध्ये आपल्याला लिहावं लागते की कुठले जे एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे त्यामध्ये आपल्याला कुठलं ट्रीज बघायला मिळत असते. त्यानंतर थॉर्नी अँड श्रब टाईप व्हेजिटेशन फाउंड इन इंडिया. जे थॉर्नी आणि श्रब टाईप व्हेजिटेशन आहे इंडियामध्ये जे आपल्याला बघायला मिळते, त्यामध्ये केजरी आणि ॲलोवेरा हे दोन झाडं तर महत्त्वाचे आहे, जे आपल्याला बघायलाच मिळते थॉर्नी अँड श्रब टाईप ऑफ व्हेजिटेशनमध्ये. ते हे दोन पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हिमालयन फॉरेस्ट इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये हिमालयन फॉरेस्टशी रिलेटेड एकतरी प्रश्न येतच असतो. तर हिमालयन फॉरेस्ट जे की नॉर्थला लोकेटेड आहे, इंडियाच्या कुठे नॉर्थला लोकेटेड आहे, तिथे मीडियम ॲल्टिट्यूड, जे मीडियम ॲल्टिट्यूड, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲल्टिट्यूड? ॲल्टिट्यूडचं मिनिंग काय आहे? सी लेवलपासून जे हाईट असते एका पर्टिक्युलर प्लेसची, त्याला आपण लॅटिट्यूड म्हणत असतो, ॲल्टिट्यूड म्हणत असतो, नॉट लॅटिट्यूड, ॲल्टिट्यूड म्हणत असतो. तर सी लेवलपासून जे हाईट असेल त्याला आपण काय म्हणत असतो? ॲल्टिट्यूड म्हणत असतो. तर पाईन, फिर, डिओडर हे जे ट्रीज आहे ते आपल्याला हिमालयन फॉरेस्टमध्ये बघायला मिळते आणि कुठे? मीडियम ॲल्टिट्यूडवर. त्यानंतर डेसिडियस फॉरेस्ट इंडियामध्ये आपल्याला डेसिडियस फॉरेस्टमध्ये कुठले ट्रीज बघायला मिळत असते? एक आहे टीक, सेकंड बांबू, थर्ड बन्यान, फोर्थ पीपल. तर हे जे ट्रीज आहे ते आपल्याला कुठे बघायला मिळते? डेसिडियस फॉरेस्टमध्ये बघायला मिळते. बघा, जे थॉर्नी अँड श्रब टाईप व्हेजिटेशन, हिमालयन फॉरेस्ट, डेसिडियस फॉरेस्ट, एव्हरग्रीन फॉरेस्ट, यामध्ये कुठले टाईपचे ट्रीज आपल्याला बघायला मिळते ते आपण इथं बघितलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. एकदा मी मॅप दाखवणार आहे, तुम्ही हे पण बघा. आता हे झालं, इथे दाखवलेलं आहे बघा, हे झालं हिमालयन व्हेजिटेशन. ओके, वर नॉर्थ साईडला. त्यानंतर आहे थॉर्नी फॉरेस्ट, बघू शकता की कुठे आहे. तुम्ही असं म्हणू शकता की राजस्थान प्लेन्स आहे, गुजरात आहे, तिकडे आपल्याला थॉर्नी फॉरेस्ट बघायला मिळत असते. ट्रॉपिकल डेसिडियस, जे मोस्ट ऑफ दी पार्ट आहे इंडियाचं, ते ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्टमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर एव्हरग्रीन फॉरेस्ट कुठे आहे? तर एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे आसाम साईडला. ओके, नॉर्थ ईस्ट साईडला म्हणू शकतो, ईस्ट साईडला म्हणू शकतो, नॉट नॉर्थ ईस्ट साईडला म्हणू शकतो. आणि या पार्टला काय आहे? ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे. कोस्टल एरियाजमध्ये पण एव्हरग्रीन फॉरेस्ट आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर टायडल फॉरेस्ट खूप कमी जागेमध्ये आहे, मग सर्वात कमी टायडल फॉरेस्ट आहे इंडियामध्ये. ओके, तुम्ही ह्या मॅपचा फोटो घेऊ शकता. फॉरेस्ट टाईप इन इंडियामध्ये कुठल्या टाईपचे फॉरेस्ट आपल्याला बघायला मिळते? आताच आपण बघितलं, हिमालयन फॉरेस्ट इज फाउंड इन नॉर्थन पार्ट ऑफ इंडिया. हे जे फॉरेस्ट आहे याला कुठले टाईप ऑफ फॉरेस्ट म्हटलेलं आहे? हिमालयन फॉरेस्ट. याला आणि याला सुद्धा काय म्हटलेलं आहे? हिमालयन फॉरेस्ट म्हटलेलं आहे. आणि कुठे आहे? तर नॉर्थ साईडला. कुठे आहे? नॉर्थ साईडला. Evergreen forests are found in the regions receiving abundant sunlight and average rainfall more than 2000 millimeters.
आता एव्हरग्रीन फॉरेस्ट कुठं बघायला मिळते आपल्याला, जिथे पाऊस 2000 मिलीमीटरपेक्षा जास्त पडत असेल, एक एव्हिडंट सनलाईट येत असेल आणि ॲव्हरेज रेनफॉल होत असेल, तिथं आपल्याला काय बघायला मिळते, तर ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट आपल्याला बघायला मिळत असते. तर एव्हरग्रीन फॉरेस्ट हे बघा, दिस ऑल इज एव्हरग्रीन फॉरेस्ट. कोस्टल एरियाज म्हणू शकतो. त्यानंतर ईस्ट साईडला आपल्याला एव्हरग्रीन फॉरेस्ट बघायला मिळते. त्यानंतर इथे ऑलरेडी दिलेलं आहे बघा, इन अंदमान निकोबार आयलँड्स आणि वेस्टर्न घाट्समध्ये पण आपल्याला एव्हरग्रीन फॉरेस्ट बघायला मिळते. त्यानंतर आसाम रिजन्समध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये आणि कोस्टल लाईन ऑफ पेनिन्सुलर रिजन, ते तर मी सांगितलं आहे कोस्टल एरियाजमध्ये. ट्रीज हॅव ब्रॉड लीव्स, वूड इज फाउंड टू बी हार्ड अँड हेवी अँड ड्युरेबल. आता जे एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे तिथले जे ट्रीज आहे, ट्रीजची जे पानं आहे ब्रॉड पण असते आणि ग्रीनसुद्धा असते. आणि वूड कसं असते एव्हरग्रीन फॉरेस्टमधलं, हेवी पण असते, हार्ड पण असते आणि ड्युरेबल असते. हेवी, हार्ड अँड ड्युरेबल. ओके. थॉर्न अँड श्रब व्हेजिटेशन. थॉर्न अँड श्रब व्हेजिटेशन कुठे, दी अमाऊंट ऑफ एव्हरेज रेनफॉल इज लेस दॅन 500 मिलीमीटर्स. जिथे 500 मिलीमीटर्सपेक्षा कमी रेनफॉल असेल तिथे आपल्याला काय बघायला मिळते, थॉर्नी फॉरेस्ट बघायला मिळते. तर थॉर्नी फॉरेस्ट बघा, गुजरात आणि राजस्थान हा साईडचा जे हे साईड आहे, इथे आपल्याला थॉर्नी फॉरेस्ट बघायला मिळते. तर थॉर्नी आणि श्रब टाईप व्हेजिटेशन बघायला मिळत असते. आता इथे जे रेनफॉल आहे किती, 500 मिलीमीटरपेक्षा कमी होत असते. 500 मिलीमीटरपेक्षा काय असते, कमी असते. तिथे आपल्याला थॉर्नी अँड श्रब टाईप फॉरेस्ट बघायला मिळते, श्रब टाईप व्हेजिटेशन बघायला मिळते. फाउंड इन सेमी एरिड एरियाज ऑफ राजस्थान, गुजरात अँड ऑल्सो इन थार डेझर्ट. मी ऑलरेडी दाखवलेलं आहे की राजस्थान आणि गुजरात आणि थार डेझर्टमध्ये आपल्याला थॉर्नी आणि श्रब टाईप व्हेजिटेशन बघायला मिळते. आता थॉर्नी आणि श्रब टाईप व्हेजिटेशनमध्ये दे हॅव स्मॉल अँड व्हेरी लेस लीव्स. जे पानं असतात झाडांचे ते खूप कमी असतात आणि खूप लहानसुद्धा असतात. त्यानंतर हिमालयन फॉरेस्ट. आता बघा, हिमालयन फॉरेस्ट क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स अकॉर्डिंग टू ॲल्टिट्यूड. ॲल्टिट्यूडच्या बेसिसवर, मीन्स ॲल्टिट्यूड मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, ॲल्टिट्यूडच्या बेसिसवर 3 टाईप्समध्ये डिवाईड केलेलं आहे. दी एरियाज ॲट हायर ॲल्टिट्यूड आर कवर्ड विथ स्नो. जे हायर ॲल्टिट्यूडवर जे एरियाज आहे ते कशाने कवर केलेले आहे, स्नोनी कवर केलेले आहे. आणि वर्षभर म्हणू शकतो का तिथं टेम्परेचर काय असते, कमी असते. टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस वगैरे असते. तर त्यामुळे तिथे जे ट्रीज ग्रो होऊ शकते की नाही होऊ शकत, तर 0 डिग्री सेल्सिअसमध्ये स्नो कवर्ड एरिया असते, त्यामुळे तिथं ट्रीज ग्रो होत नाही. ठीक आहे. जिथे मोस्टली स्नोफॉल असते किंवा 0 डिग्री सेल्सिअस जे टेम्परेचर असते, त्यामुळे जेव्हा समर सीझनमध्ये जेव्हा स्नो मेल्ट व्हायला लागते तेव्हा तिथं सीझनल फ्लावरिंग ट्रीज वगैरे लागत असते. सहसा असे जे मोठे मोठे झाडं असतात ते आपल्याला बघायला मिळत नाही. त्यानंतर दी एरिया ॲट मीडियम ॲल्टिट्यूड. जे मीडियम ॲल्टिट्यूडमध्ये एरिया आहे हे तिथे मोस्टली आपण कॉनिफरस फॉरेस्ट बघायला मिळते आपल्याला. काय असते, कॉनिफरस फॉरेस्ट असते. आणि तिथं कुठले ट्रीज असतात, पाईन, डिओडर, फेर हे ट्रीज आपल्याला बघायला मिळते. कुठे, मीडियम ॲल्टिट्यूडवर, हिमालयन रेंजमध्ये जे मीडियम ॲल्टिट्यूड आहे तिथे कॉनिफरस फॉरेस्ट आहे. त्यानंतर दे हॅव नीडल शेप लीव्स. कॉनिफरस फॉरेस्टमध्ये जे कॉनिफरस ट्रीज असतात, कॉनिफरस ट्रीजमध्ये आपल्याला कुठल्या टाईपचे लिव्सचे शेप मिळतात, नीडल टाईप शेप्स मिळतात. आणि जे फूट हिल्स आहे हिमालयाचं, जे खालचा पार्ट असतो, ओके, हे झाले फूट हिल्स. ओके. तर फूट हिल्स ऑफ हिमालयास मिक्स्ड फॉरेस्ट फाउंड. मिक्स्ड फॉरेस्ट पाहायला मिळते. एक असते डेसिडियस, कॉर्निफरस टाईप ऑफ फॉरेस्ट फाउंड. कॉनिफरस फॉरेस्टही आहे आणि डेसिडियस फॉरेस्टसुद्धा आहे. आणि मोस्टली इथे कुठे
इथं साल्ट ट्रीज आर फाउंड इन ग्रेटर क्वांटिटी. कुठलं ट्री जास्त बघायला मिळत असते तर साल्ट नावाचं जे ट्री आहे ते आपल्याला जास्त बघायला मिळत असते. त्यानंतर व्हेजिटेशन इज स्कॅर्स इन हाय अल्टिट्यूड ऑफ हिमालय. स्कॅर्स म्हणजे लेस. ओके, लेस म्हणू शकतो. व्हेजिटेशन खूप कमी आहे जे हाय अल्टिट्यूड एरियाज आहे हिमालयासचे तिथे. तर सर्वात आधी आपण ऑलरेडी म्हटलेलं आहे हिमालयाचे म्हणजे जे हाय अल्टिट्यूड एरियाज आहे हिमालयाचे तिथे 0 डिग्री सेल्सिअस असते टेम्परेचर 0 डिग्री असल्यामुळे मोस्टली जे एरिया असते स्नो कवर्ड एरिया असते. एरिया स्नो कवर्ड असल्यामुळे तिथे व्हेजिटेशन होऊ शकत नाही किंवा ट्रीज ग्रोथ होत नाही. म्हणून काय होत असते की जे समर सीझनमध्ये जेव्हा टेम्परेचर जास्त होत असते आणि समर सीझनमध्ये जेव्हा स्नो मेल्ट व्हायला लागते तेव्हा तिथं सीझनल प्लांट्स सीझनल ट्रीज आपल्याला बघायला सीझनल फ्लावरिंग ट्रीज आपल्याला बघायला मिळते. कुठे? हायर अल्टिट्यूड रिजन्स ऑफ हिमालयास. ओके, इथे बघून घेऊ शकता तुम्ही. याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर डेसिडियस टाईप ऑफ व्हेजिटेशन ऑक्युपाईज मोस्टली इन इंडिया. जे डेसिडियस टाईप्स ऑफ व्हेजिटेशन आहे ते आपल्याला मोस्टली इंडियामध्ये बघायला मिळत असते. तर बघा, दी ट्रीज दॅट शेड देअर लीव्स ड्युरिंग ड्राय अँड समर सीझन. जे ट्रीज आहे जास्त तर ते शेड मीन्स त्यांचे पानं गळून पडतात कधी ड्राय सीझनमध्ये किंवा समर सीझनमध्ये. इट इज फाउंड इन द एरियाज रिसीव रेनफॉल बिटवीन 1000 मिलीमीटर्स टू 2000 मिलीमीटर्स. डेसिडियस टाईप्स ऑफ व्हेजिटेशन म्हणजे डेसिडियस टाईप ट्रीज म्हणू शकतो. डेसिडियस फॉरेस्टमध्ये जे ट्रीज असतात तिथं जास्त तर आपल्याला ट्रीज काय करतात लीव्स त्याचे पानं गळून पडतात समर सीझनमध्ये. तिथे जास्तीत जास्त रेनफॉल डेसिडियस फॉरेस्ट आपल्याला कुठं बघायला मिळते जिथे रेनफॉल 1000 मिलीमीटर्स टू 2000 मिलीमीटर्सच्या मदत असते. त्यानंतर इन मोस्ट ऑफ द इंडिया दी अमाऊंट ऑफ ॲव्हरेज रेनफॉल जे मोस्ट ऑफ द इंडिया म्हणजे जे अमाऊंट ऑफ रेनफॉल आहे ॲन्युअल रेनफॉल आहे ते 1000 टू 2000 मिलीमीटर्सच्या मधात आहे. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जिथे 1000 टू 2000 मिलीमीटर रेनफॉल आहे तिथे जास्तीत जास्त आपल्याला डेसिडियस फॉरेस्ट बघायला मिळत असते. तर मोस्टली इंडियामध्ये जे ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉल आहे ते किती आहे 1000 मिलीमीटर्स टू 2000 मिलीमीटर्स आहे. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की डेसिडियस टाईप ऑफ व्हेजिटेशन ऑक्युपाईज मोस्ट इन इंडिया. ओके, तर इथे मी इंडियाबद्दल जे काही आहे नॅचरल व्हेजिटेशन आणि वाईल्ड लाईफबद्दल तर काही प्रश्न नव्हता, फक्त व्हेजिटेशनबद्दल होता. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या पार्ट 2 येईल ज्यामध्ये ब्राझीलबद्दल सर्व काही दिलेलं असेल. तर व्हिडिओ नक्की बघा आणि बोर्ड एक्झामसाठी तुम्ही आतापासूनच प्रिपेअर करा म्हणजे तुम्हाला वेळेवर त्रास जाणार नाही. लवकरच मी SSTचं हिस्ट्रीचं जे लेसन्स आहे ते कवर करणार आहेत. ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. थँक्यू.